महाराष्ट्राच्या महापर्व गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे हळूहळू आणि बाप्पा आपापल्या जे आहेत ते लोक घेऊन जात आहेत। आम्ही कामाठीपुरामध्ये आहोत आणि इथं तुम्ही पाहू शकता की हा जो बाप्पा आहे पंचशीलचा विघ्नहर्ता, या बाप्पाला इथले जे स्थानिक रहिवासी आहेत ते घेऊन चालले आहेत वाजत गाजत नाचत। ही सर्व मंडळी जी आहे बाप्पाला घेऊन चाललेली आहे। आमच्यासोबत भास्कर परब जी आहेत त्यांच्याशी बोलूया। भास्कर जी, आज बाप्पाला आपण घेऊन जात आहात, नेमकं लवकर का एवढं? लवकर याच्यासाठी घेऊन येतो की आम्हाला डेकोरेशन वगैरे करायला लागतात आहे आणि ज्या दिवशी गणपती आणणार त्या दिवशी आम्हाला फुल भीड भेटते। त्यासाठी 15 दिवस अगोदर पोरांचा कामं चालू राहतात डेकोरेशनचा, यासाठी आम्ही लवकर घेऊन येतो। यंदा कितवा वर्ष आहे आणि काय वैशिष्ट्य आहे? यंदा 48 वर्षी आहे। गेल्या वर्षी आमचा नंदीवर होता, महाकालेश्वर होता आणि यावर्षी आम्ही महाराजा हिंदूचा सर्व धर्मस्वभाव जे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या महाराष्ट्रात केला आहे त्या हिशोबाने आम्ही लोकांनी ते कॉन्सेप्ट ठेवला आहे। शेवटचा प्रश्न आहे की भाविकांना, जे भाविक आहेत बाप्पाचे भाविक, त्यांना काय म्हणणार, काय सांगणार? बाप्पाचा भाग हेच बोलणार आहे की कोणी बी जातीवादी करू नका, छत्रपती शिवाजीच्या मार्गावर चाला आणि गणरायाकडे आशीर्वाद मागा आणि गणराया जो आपल्याला सबुद्धी देतो त्या हिशोबाने आपण चालावा लागते। विघ्नहर्ता बाप्पा, पंचशीलचा विघ्नहर्ता, इथले जे भाविक आहेत ते बाप्पाला घेऊन चाललेले आहेत। मात्र बाप्पा अनेक दिवस राहणार आहेत, त्या अनुषंगाने आजच या बाप्पाला ते घेऊन चालले आहेत आणि अनेक दिवस बाप्पाची सेवा करणार आहेत। मात्र बाप्पाने सर्वांना आशीर्वाद द्यावा हीच त्यांची विनंती आणि मागणी आहे। कॅमेरा पर्सन चरणसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।